तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत आज सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवण्यात आला। पूर्वार्धात खंडोबाच्या संकेत मेढे, रोहित जाधव, प्रथमेश गावडे या खेळाडूंनी चढाया केल्या, मात्र त्यांना गोल करता आले नाहीत। सामन्याच्या 38व्या मिनिटाला अमीन खजीर यानं मैदानी गोल मारून खंडोबा संघाचं खातं उघडलं। पूर्वार्धात सम्राटनगर स्पोर्ट्सला गोलची बरोबरी साधता आली नाही। मध्यंतरापर्यंत खंडोबा संघानं 1-0 अशी आघाडी मिळवली होती। उत्तरार्धात मात्र महम्मद मकानदार, तेजराज माने, युनुस नदाफ, ओंकार जाधव यांनी केलेल्या चढाया खंडोबाच्या बचावफळीनं परतवून लावल्या। सामन्याच्या 57व्या मिनिटाला तेजराज माने याच्या पासवर लवप्रीत सिंग यानं गोल करून सम्राटनगर स्पोर्ट्सनं 1-1 अशी बरोबरी साधली। खंडोबाकडून सम्राटनगरच्या गोलक्षेत्रात चढाया सुरू असताना सम्राटनगरचा मसूद मुल्ला यानं छोट्या डीमध्ये चेंडू हातानं हाताळल्यानं पंचांनी खंडोबाला पेनल्टी दिली। यावर खंडोबाच्या संकेत मेढे यानं गोल नोंदवून खंडोबा संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत ही आघाडी कायम ठेवत खंडोबानं सम्राटनगर स्पोर्ट्सवर विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। खंडोबाचा संकेत मेढे हा सामनावीर ठरला। उद्या पीटीएम अ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता सामना खेळवला जाणार आहे।